गौरी आणि निशांतचे लग्न होऊन 1च महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता. ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती. तो तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करून, काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा. पण तिच्या पाषाण हृदयाला पाझर फुटत नव्हता. ती फक्त हो, नाही, ठीक आहे औपचारिक वागायची, पण त्याची आणि त्यांच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची. कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर सत्कार, पाहुणचार सगळं राजी खुशीने ती करायची. पण तो जवळ आला की ती अगदी औपचारिक भूमिका ठरवायची. निशांत नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि गौरी तिची कामं आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावली. आँखों में झुराखों में मैंने देखा जो सवारे गाणं लावताच ती तटकन उठली आणि प्ले बंद केला आणि मुसमुसत रडायला लागली. तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फिरक्या घालू लागला. गौरी स्वभावाने शांत, सुंदर, नाकी डोळी, अगदी कोरी, घरात थोडी थोरली, त्यामुळे समजदार, एक तरुणात पाऊल टाकलेली गौरी आणखीनच लोभस दिसायला लागली. त्या दिवशी तो कुठेतरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला. तो माधव, त्याचं नाव. गौरीने त्याला पाणी आणले. काय कोण जाणे, पण एका भेटीतच तो तिच्या मनात शिरला. एका लग्नाच्या निमित्ताने त्यांची भेटही झाली. एव्हाना त्यांना कळून चुकले होते ती त्याच्या प्रेमात पडलीये. गौरीला स्थळ यायला सुरुवात झाली, पण ती मनातल्या भावना कोणाला बोलू दाखवणार. ती आपल्याच मनाशी दैवत खेळत होती. उद्या तिला बघायला कुणीतरी येणार होतं. गौरीने काहीच चौकशी केली नाही, स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही. तिची आई, छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल, तो दागिना घाल, दोघीही तिला सुचवत होत्या. पण गौरीच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते. पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं. सर्वजण आनंदी आहेत हे बघून गौरी तयार झाली. पाहुणे घरी आले. गौरी तयार होऊन पुढे चहा नाश्ता घेऊन गेली. ओळख परिचय झाला. मुलाची बहीण चिडवत गौरीला म्हणाली, वहिनी, आवडला का आमचा माधव दादा? लाखात एक आहे. माधव नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आतापर्यंत खाली मान घालून बसलेल्या गौरीने वर बघितले तर साक्षात तोच माधव तिला बघायला आला होता. तिचा चेहरा खुलला, आनंदी ओसंडून वाहू लागला. गौरी आणि माधवचं मोठ्या थाटामाटात लग्न लावले. गौरीला अजूनही विश्वास बसत नव्हता की माधव तिचा झालाय. काहीही असो, तिने ठरवले आपणही आपले गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता. माधवनेच तिला प्रश्न केला, काय ग, तुझी पसंती होती ना लग्नाला? तिने हसायला आले, पण तिने न दाखवता उत्तर दिले, अहो, घरच्यांची पसंती तीच माझी पसंती. माधवने तिला मिठीत घेतले. कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत हळूच तिच्या कानाजवळ तो कुजबुजला. अच्छा, जी आम्ही तुमच्यासाठी इकडे खटाटोप केले. खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम मी हेरले होते. खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याशी विचारलं. बोलण्याच्या ओघात तिने सांगून टाकले की तिला तुम्ही खूप आवडता. आपल्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली बरं का. आणि तुला न सांगता एका काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला. गौरी लाजेने चिंब झाली. दोघेही एकमेकास अनुरूप होते. संसार सुखाचा सुरू होता. माधवचे आईवडीलही गौरीला अगदी मुलीसारखे समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती.
हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे, एक 5 वर्षाची गोंडस मुलगी आदिती असे छान चाललेले असताना त्या दिवशी माधव गौरीला घेऊन डिनरला जाणार होता. गौरीने छान माधवच्या आवडीची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला. अगदी तयार होऊन गौरी बंगळीवर झुलत अखियों के झुलाखों में गाणे गुणगुणत होती. इतका वेळ त्याला कधी होत नाही. तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता. आदिती पण कंटाळून झोपी गेली. इतक्यात फोन खणखणला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. माधव सरनाईक यांच्या गाडीला अपघात झाला. घरी येताना माधवच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. तो तिथेच हे जग सोडून गेला. नियती पण विचित्र खेळ खेळते. कोणीच अतिप्रेम केलं बघवत नाही, त्या प्रेमाला दृष्ट लागतेच. गौरीला आकाश कोसळल्यासारखे झाले. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. अगदी नश्वस्त शून्यात हरलेल्या गौरीचं दुःख माधवच्या आईबाबाला बघवत नव्हतं. आदितीकडे बघून ती सगळं विसरण्याचा भाव दाखवत असे, पण माधव सोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची. आई बाबा देवाघरी गेले ग आपल्याला सोडून? आदितीच्या निरागस प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची. त्याला जाऊन 2 वर्ष झाले. माधवच्या आई बाबांना गौरीच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार? मुलगी पण वडिलांच्या मायेसाठी झुरते हे त्यांना स्पष्ट दिसत होते. गौरीचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ असे त्यांनी ठरवूनच टाकले. पण गौरीला हे मान्य नव्हता. पण निदान आदितीसाठी तरी गौरीने पुनर्विवाह करायला हवा. खूप समजवल्यावर गौरी तयार झाली. पण मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कुणी मला स्वीकारेल तो आदितीला पोटच्या मुलीसारखे प्रेम करेल का? निशांतच तळ आलं. त्यांचा डिवोर्स झालेला, घरी आई वडील आणि तो असं कुटुंब. गौरी आणि निशांतचं लग्न पार पडलं. माधवच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं. सोडताना अश्रू अनावर होत होते. शेवटी निशांतच्या घरी गौरीने माप ओलांडले. आली त्या दिवसापासून आत्तागाच तर निशांतसाठी तिचे वागणे अतिशय रुष्ण होते. आदिती मात्र छान रुळली होती. आदितीचा वाढदिवस. निशांतने सकाळपासून तयारीला लागला. डेकोरेशन, मेनू, शॉपिंग सगळं तो सहज करत होता. आदिती शाळेतून आली आणि सरप्राईज बघून निशांतला बिलगली. तोही तिचा लाड करू लागला. अगदी घोडा खेळत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं. आदिती आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, माझा बाबा जगातला नंबर 1 बाबा आहे. आदितीला आनंदी बघून गौरी विचारात पडली. मी याच्याशी किती तुटकपणे वागते, पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला. तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो. निशांतलाही एक भूतकाळ होता, पण तो वर्तमानात जगतोय. सगळं विसरून मान्य आहे. मी माधवला कधीच विसरू शकणार नाही, पण निशांतला दुःख द्यायचा मला काहीच अधिकार नाही. मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता, परंतु त्यांनी माधवी आधीच सांगितलं, आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टहास नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं? आदिचिंतित माधव आणि माझी साथ इथपर्यंतच असावी. पण निशांत जर आदितीचा बाबा बनू शकतो तर मी गौरीला त्याच्याशी आता खूप बोलायचं होतं, पण संकोचही वाटत होता. सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची. तिला मन मोकळं करायचं होतं. एक छान संधी चालून आली.
सगळी घरची मंडळी एका लग्नाला बाहेरगावी गेलेली. गौरीने छान तयारी केली. पिंक कलरची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा मारला आणि त्याची वाट बघत बगळीत बसून कसली तरी कादंबरी वाचायला घेतली. रोज 6ला येणारा निशांत 9 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. ती चकरा मारत होती. गटाजवळ जाऊन बघत होती. फोन केला तर आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. आता मात्र ती अधीर झाली. नको ते विचार मनात येऊ लागले. ती श्वास रोखून वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. गौरीने पळत जाऊन दरवाजा उघडले. समोर निशांत होता. तिला रडू कोसळले. त्याला मिठी मारत ती रडायला लागली. इतका वेळ होणार आहे हे सांगायचे नाही का? किती फोन लावले त्याला कळेना काय झाले. त्याने शांतपणे तिला खुर्चीत बसवले आणि सांगितले की आज एक मीटिंग होती म्हणून यायला वेळ लागला, बस इतकंच. पण तुला रडायला काय झालं? गौरी भानावर आली. जे मनात होते ते बोलून मोकळी झाली. निशांतनी तिला जवळ घेतले आणि कानात जवळ जाऊन केसाच्या बटा दूर सारल्या आणि हळूच कुजबुजला. अच्छा जी, हे असं आहे मग. ती लाजली आणि अख्खी रात्र मग बगळीत गप्पा मारण्यात कशी गेली कळलंच नाही. जणू त्याची पहिलीच भेट असावी. कहाणी स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद.